महाराष्ट्राची आत्ताची जी प्रगती दिसते आहे या प्रगतीमध्ये मोठा वाटा जिल्हा परिषद शाळांचा आहे। मात्र सध्याची स्थिती जर आपण लक्षात घेतली तर पालकांचा ओढा जो आहे तो खाजगी शाळांकडे जास्त असल्याचं पाहायला मिळतं आहे। त्यामुळे शिक्षण विभाग असेल किंवा ग्रामपंचायत नगर परिषद असतील महानगरपालिका असतील विशेषतः यांना लक्ष द्यावं लागतं आहे की जिल्हा परिषद शाळांकडे विद्यार्थ्यांची संख्या कशी वाढेल किंवा पालकांचा ओढा जो आहे तो कसा वाढेल। लातूर शहरालगत असलेली वरवंटी ग्रामपंचायत आहे, या ग्रामपंचायतीनं असा निर्णय घेतलेला आहे की जे पालक आपल्या मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये प्रवेश देतील त्या पालकांना ग्रामपंचायतीचा जो कर भरावा लागणार आहे त्यामध्ये सवलत देण्यात येईल किंवा प्रसंगी घरपट्टी नळपट्टी जी आहे ती माफ देखील करण्यात येईल। प्रोत्साहनासाठी म्हणून वरवंटी ग्रामपंचायतीने हे पाऊल उचललेलं आहे आणि या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे, शिक्षण विभागाचं देखील जिल्हा परिषदेचं देखील। या वरवंटी ग्रामपंचायतीचे सरपंच आहेत पवन जाधव आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊ हा जो अभिनव उपक्रम तुम्ही राबवतात तो नेमका कसा आहे? सर, गुणवत्ता असून सुद्धा जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांची जी पटसंख्या घटत आहे याबद्दल जेव्हा आमची बॉडी विचारविनिमयाला बसली तर ऍडमिशन वाढवण्यासाठी आपल्याला काय करता येईल तर त्या प्रत्येक गोष्टी आपण करायला पाहिजेत। यामधून आमचा असा विचार निघाला की आपण सर्वांनी मिळून ग्रामपंचायतीचा कर प्रत्येक पालकांसाठी माफ केला पाहिजे। ह्या आमच्या सर्वांच्या म्हणण्यातून असं आलं। म्हणजे पूर्णपणे माफ केला जाणार आहे की सवलत देईल? ग्रामपंचायतीचा घरपट्टी आम्ही पूर्णपणे माफ करणार आहोत आणि प्रसंगी जर त्याच्यामध्ये काही कायदेशीर अडचणी आल्या तर आम्ही वैयक्तिक आमच्या बॉडीच्या वैयक्तिक खर्चातून तो भरायला आम्ही तयार आहोत। म्हणजे ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत ते स्वतः म्हणजे जो निधी जमा करतील आणि त्यातून तो घरपट्टी आणि नळपट्टी पालकांना त्रास न देता भरली जाईल। फक्त आग्रह एवढाच आहे की जिल्हा परिषदेच्या शाळेत त्यांनी हो यस म्हणजे त्यांच्या मुलांना प्रवेश द्यावा आणि आपल्या जिल्हा परिषद शाळा ज्या आहेत म्हणजे आता आपण जे मोठे मोठे सायंटिस्ट बघतोय किंवा उच्च पदावर जे व्यक्ती बघतोय ते सर्व जिल्हा परिषदेमधूनच घडलेले आहेत असं आमच्या सर्वांची धारणा आहे। आणि ज्या पद्धतीनं जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या घटत आहे ते पुढे चालून कुठेतरी गोरगरिबांसाठी खूप म्हणजे निराशाजनक असणार आहे। त्याच्यामुळे जास्तीत जास्त पालकांनी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा अशी आमची सर्वांची भावना आहे। काय स्थिती आहे आता जिल्हा परिषदेच्या शाळेची तुमच्या गावातल्या? खूप बेकार स्थिती झालेली आहे आणि इथं जी पाल्य आहेत जे पालक आहेत ती शाळेत घालायला हीच नाही तर त्याच्यामुळं आम्ही एक उपक्रम केला की बाबा ही घरपट्टी माफ करावं म्हणून ही घरपट्टी नळपट्टी आम्ही माफ करणार आहोत आणि ह्याच्यामुळे विद्यार्थ्याची ओढ वाढेल आणि आम्ही जातीनं लक्ष देत आहोत शाळेत की बाबा काय कमी आहे काय नाही तिथं काय आहे। आणि सीबीसी पॅटर्न आल्यामुळे शाळेची गुणवत्ता वाढेल आणि सीबीसी पॅटर्नला लोक 50,000 60,000 रुपये जी फी भरून जी घालले ती आपल्याला इथं समधी सुविधा भेटेल म्हणून आम्ही एक उपक्रम केला की बाबा आपण कशी आपली जिल्हा परिषदची लेकरं घडेल तेल आणि आपण जिल्हा परिषदला शाळेत कशी लेकरं आपण टाकू शकू ही त्याच्यामुळं आम्ही ही घरपट्टी नळपट्टी माफ करायचा निर्णय घेतला आहे। लातूर हे शिक्षणाचं माहेरघर आहे आणि आपण जर इथे लक्षात घेतलं तर पहिलीला दुसरीला फर्स्ट सेकंड स्टँडर्डला देखील 60,000 रुपये फीस जी आहे ते खाजगी शाळा आकारतात आणि पालकांचा ओढा देखील तिकडे आहे आणि त्या पालकांना जिल्हा परिषदेच्या शाळेकडे वळवण्यासाठी म्हणून वरवंटी ग्रामपंचायत पुढे आलेली आपल्याला पाहायला मिळते आहे। महेंद्र जोंधळे, टीव्ही 9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी, एकमेव।